महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि रोज दिसतो रे टीव्हीला मी नटी दिसत नाही तुमची या तांदूळ बाजारात जमलेले होते हजारोच्या संख्येने जमलेले हजारोच्या संख्येने जमलेले आपण सर्व महाविकास आघाडीचे पाठीराखे समर्थक मित्र परिवार यशोमती ताई यांचा आग्रह होता काही नक्कीला बघून फसले काय मला बघताय यशोमती ताईनं घोषणा दिली वारे पंजा काय आमच्या मुंबईमध्ये घोषणा देतात शिवसेनेची घोषणा आहे आपल्याकडे बरेच लोक सध्या रागाने बघताय आम्ही म्हणतो बघतोस काय रागानं पंजा मारला वागायला शिवसेनेच्या वाघाचा पंजा सुद्धा आपलाच आहे आणि काँग्रेसचा पंजा सुद्धा आपलाच आहे हम सब एक है मगाशी बळवंतराव वानखडे यांच्याविषयी अनेक वक्त्यांनी सांगितले साधा माणूस आहे सरळ माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे ग्रामपंचायत सरपंच झाले मग सरपंच झाल्यावर जिल्हा परिषद निवडून आले बरोबर ना मग सभापती झाले मग आमदार झाले आता जमला मग आमदार झाले आमदार 5 महिने शिल्लक आहे आमदार 5 महिने शिल्लक आहे आणि ते लोकसभेसाठी आता उभे आहेत आता ते खासदार होतील दिल्लीत जातील आणि मग प्रश्न येईल की आता सरपंच झाले जिल्हा परिषद मेंबर झाले खासदार झाले आमदार झाले खासदार झाले
अमरावतीकरांचं भाग्य असेल आणि अमरावतीकरांच्या नशिबात खरोखर विकास असेल तर हा साधा प्रबंध वानकडे केंद्रात मंत्री और जो मैं बोलता वो होता या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सध्या ती हुकुमशाही सुरू आहे. ती हुकुमशाही जून महिन्यानंतर राहत नाही. अरे काय म्हणतो नरेंद्र मोदी तुमचा आपली बात आपकी बात भाजपा तड़पार और उस तड़ीपारी में यहाँ के खासदार भी है. विदर्भातलं वातावरण काय आहे विदर्भात नाही आता सगळं दिसतं. भारत माता ही भारतीय जनता पक्षावाल्यांची मोहकवाली नाहीये. काय झालं की भाजपवाले म्हणतात भारत माता की जय, जय श्रीराम. अरे राम आमचा सुद्धा, भारत माता आमची सुद्धा. आज रामनवमी आहे ना. भाजपवाल्यांनी निवडणुका काढल्या आपणही काढल्या. मातोश्रीला काय हनुमान चालीसा वाचायला येणारी बाया कुठे होती? फार उत्तर आहे का आपल्या लोकांचं? तिथे सभा घ्यायची गरजच नाही आहे खरं. मी सांगितलं होतं तेव्हा मातोश्रीच्या आतमध्ये घुसून दाखव 20 फूट खाली जमिनीत नाही काढलं तर बघा हे सांगणाऱ्यांनी सांगितलं. बरोबर ना? काय लोकांची मी नागपुरातून बोललो होतो म्हणतात कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. भाव आहे आमदाराचा भाव 50 कोटी आणि खासदाराचा भाव 100 कोटी. बरोबर ना? तुमच्या मालाला भाव नाही. आमदार जातो पहिला गुवाहाटीला, सुरतला, गोव्याला, प्रत्येकाने 25 कोटी रुपये त्याच्या हातात ठेवले जातात. आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं उत्तम चाललेलं सरकार हे पाडलं जात. ज्या उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष तुमची एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेतली, तुमची काळजी नाही. 2 लाखाचा कर्ज ताबडतोब माफ केला, आठवलं ना? असं हे उत्तम सरकार या गद्दारांना हाताशी पकडून भारतीय जनता पक्षानं काय भाव आहे का टरबूज आता? 2 रुपये किलो आहे, 20 रुपये किलो आहे. 4 जून नंतर फुकट मिळेल, फुकट मिळेल. लोक रस्त्यावर कोरोना काळामध्ये आपली काळजी उद्धव साहेबांनी घेतली.
सरकारने घेतली. त्यावेळेला आता उत्तर प्रदेशमध्ये त्या गंगेच्या प्रवाहामध्ये करोनात मेलेले हजारो लोक त्यांची प्रेत बेवारसपणे टाकली जात होती. आपण पाहिली असते. गुजरातमध्ये मोदी आणि शहाच्या स्मशानामध्ये 5-5 दिवस रांगा लागल्या कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. देशभरामध्ये हीच परिस्थिती असताना या महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी आपली काळजी घेतली. आपल्या घरच्यांचे प्राण वाचवले, आपल्या मुलाबाळांचे प्राण वाचवले. आणि हे इतकं सुंदर चाललेलं सरकार नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पैशाच्या ताकदीवर मोडून काढलं. शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मराठी माणसाच्या न्यायासाठी स्थापन केली जी शिवसेना, ती शिवसेना फोडली. 40 आमदार फोडले. कारण जोपर्यंत शिवसेना आहे या महाराष्ट्रात आणि मुंबईत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र लुटता येणार नाही, महाराष्ट्र तोडता येणार नाही. अरे पण शिवसेना तोडली म्हणून शिवसेना संपली का? 40 आमदार निवडून गेले असतील, पळून गेले असतील, पण 40 आमदारांना निवडून देणारी ही समोरची ताकद आहे ना, ती अजून शिवसेनेच्या मागे आहे, ती अजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे आहे, ती अजून काँग्रेसच्या मागे आहे. इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग, मला आश्चर्य वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. निवडणूक आयोगासमोर खटला चाललेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा. पक्षाचे संस्थापक शरद पवार हे त्या निवडणूक आयोगासमोर बसले. चुनावणीला आम्ही होतो. पक्षाचा संस्थापक बसला, पक्षाचे प्रमुख बसले शरद पवार, आणि निवडणूक आयोग सांगतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा नाही, त्या बाजार बंगालचा. ही या देशाची हुकुमशाही. काय म्हणताय? ही या देशाची स्थिती आहे. वॉशिंग मशीन आहे ना, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? प्रधानमंत्र्यांना कधी खोटं बोलू नये. अख्खा भारतीय जनता पक्ष भाडकाऊ भारतीय जनता पक्ष आहे. भाडोत्र्यांचा भारतीय जनता पक्ष आहे, भ्रष्टाचाऱ्यांचा भारतीय जनता पक्ष आहे. पण जी व्यक्ती प्रधानमंत्री पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसलेली आहे 10 वर्षापासून, ती रोज खोटं बोलते. 2 दिवसापूर्वी भोपाळच्या भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी सांगतात की अजित पवारांनी 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला. अजित पवारांनी देश लुटला, महाराष्ट्र लुटला, आणि 24 तासात ते पक्षामध्ये प्रवेश करतात. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते. अशोक चव्हाण काँग्रेस, अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यावर बसले. पार्लमेंटमध्ये एक श्वेतपत्रिका आली भ्रष्टाचारावर, आणि त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा संरक्षण खात्याचा 3400 कोटीचा हा मोदींनी बाहेर काढला. पुढल्या 24 तासामध्ये अशोक चव्हाणला घासून पुसून वॉशिंग मशीनला टाकून काँग्रेस पक्षामध्ये.
बीजेपी वाचून एकनाथ शिंदे, भावना गवळी, सगळे हसन मुश्रीफ, किती नावं घ्यायची, सगळे भ्रष्टाचारी या देशातले, महाराष्ट्रातले, या अमरावतीतले. बंटी बबली नाव मी दिलं आहे, ऐका का तुम्हाला? बंटी बबली हे नाव मीच दिलेलं आहे. बंटीवर बबली हे सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात या भाजपचे चरित्र. त्याच्यामुळे बंटी बबलीला घेतले याचं आश्चर्य वाटण्याचं मला कारण नाही. आता प्रश्न आहे की तुम्ही या बंटी बबलीचं काय करणार? काय करणार? जप्त करणार ना डिपॉझिट 2 लाख नक्की. चारशे पार म्हणतायत ते कसं करणार तुम्ही? अरे 400 पार लोकशाही यांना भारत देश तुमच्या बापाचा आहे का? गॅरंटी देतोय, ही गॅरंटी, ती गॅरंटी, ती गॅरंटी. नरेंद्र मोदी जून मध्ये प्रधानमंत्री राहील की नाही ही गॅरंटी नाही. स्वतःची गॅरंटी नाही नरेंद्र मोदी. आणि तुम्ही आमच्या गॅरंटी काय घेऊन बसताय? नरेंद्र मोदी तो गयो वापस गुजरात, वापस गुजरात. जसं त्या कोरोनामध्ये आपण म्हणायचो गो करोना गो, गो करोना गो, थाळ्या वाजवायचो ना, हो मोदी, हो मोदी. तसं मोदी जाताना थाळ्या वाजवा. त्यालाच त्याच्या थाळ्या आणि टाळ्या ऐकवा. बोलत राहा मोदी गो, मोदी गो, मोदी गो, मोदी गो, मोदी गो. मोदी 100% जातो. मला आठवत आहे या नरेंद्र मोदीला जीवदान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. गुजरातमध्ये दंगल चालू असताना संपूर्ण जगाचा दबाव होता. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. नरेंद्र मोदींना बदला मंत्री पदावरून आपल्या देशाची बदनामी होते. ज्या पद्धतीने गुजरातमध्ये हिंसाचा रक्तपात चालू होता आणि त्या हिंसाचाराला मुख्यमंत्री नरेंद्र मोदीचं समर्थन होतं. अख्ख्या देशामध्ये बदनामी चालू होती. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणाले मोदींनी राजधर्माचं पालन केलं पाहिजे. ते किंवा लालकृष्ण अडवाणी हे मातोश्री बंगल्यावर आले. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा सल्ला घेतला की मोदींचं काय करायचं. बाळासाहेब म्हणाले आता मोदींना बदलणं सध्या योग्य नाही. मोदी जर तुम्ही हलवलं तर गुजरात हातातून जाईल. पण आज अख्खा देश सांगतोय मोदींना घालवा नाही तर देश खड्ड्यात जाईल. आज अख्खा देश सांगतोय की मोदींना घालवा नाही तर देश खड्ड्यात जाईल. देश खड्ड्यात जातोय, जनता खड्ड्यात जाते. 2 कोटी रोजगार देणार होता. अनेक त्या रोजगारी त्या खासदाराने उद्योग आणलाय का तुमच्या? आहे ते बंद पडतात. 2 कोटी रोजगार 10 वर्ष झाली. एवढ्याला 20, 25, 30 कोटी रोजगार मिळाला पाहिजे होता. अमरावतीच्या लोकांना 10,000 रोजगार मिळाला पाहिजे होता. पण रोजगार कोणाला मिळाला? मोदीच्या राज्यात अंबानीला मिळाला, गौतम अडाणीला मिळाला आणि अमित शहाच्या पोराला मिळाला. अमित शहाच्या पोराला मिळाला. हातामध्ये कधी क्रिकेटची बॅट नाही पकडली आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचा चेअरमन करून टाकला त्याला.
भारतीय क्रिकेट बोर्डाचा चेअरमन जणू काय ह्याने सुनील गावस्करला क्रिकेट शिकवलं, सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवलं. हा अध्यक्ष झाला आणि भारत क्रिकेटचा वर्ल्ड कप हारला. पनवती लागला, पनवती तो राहुल गांधी म्हणाले पनवती तू उगाच नाही. मुंबईमध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचा मॅच असतात नेहमी, आपल्याला माहित असेल. आणि मुंबईमध्ये झालेली क्रिकेटची मॅच आपण नेहमी जिंकत आलो वर्ल्ड कप. या वेळेला गुजरातला घेऊन गेले आणि भारत हारला. काय काय वापरता पनवती लागला, पनवती अभी गो मोदी. ब्रिटिशांच्या काळामध्ये जी गुलामगिरी आपण पत्करली त्या पद्धतीची गुलामी आपल्याला पत्करली. काय चाललंय? मोदीला रशिया पद्धतीनं काम करायचं, कारभार करायचा. रशियामध्ये पुतीनने निवडणुका घेतली. रशियामध्ये पुतीनने निवडणूक घेतली. कशी घेतली? समोर विरोधी पक्ष नाही निवडणुकीला, तोच एकटा मतपत्रिकेवर फक्त त्याचंच नाव आणि त्याचंच चिन्ह. लोकांनी जायचं आणि फक्त पुतीनला मत द्यायचं. याच पुतीनच्या पद्धतीने नरेंद्र मोदींना या देशामध्ये सुद्धा राज्यकारभार करायचा. या देशाला, या महाराष्ट्राला लोकशाहीची महान परंपरा आहे. आपलं संविधान हा आपला आत्मा आहे, आपला प्राण आहे. आणि नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला ते खतम करायचं आहे. म्हणून एक एक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्वाची आहे. बळवंतराव वानखडे सारखा विद्वान मला लाभलेला, सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नुसतं तिकडे कोपऱ्यातून 2 लाख मतांनी 1 लाख मतांनी नाही चालणार. ताईने सांगितलं कोण कुठे रात्री भेटतात. पैशाची ताकद मोठी आहे त्यांची. भ्रष्टाचाराचा प्रचंड पैसा त्यांच्या पाठी. देश लुटून हा पैसा जमा केलेला आहे. निवडणूक रोख्यात काय आहे? भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये 10,000 कोटी फक्त 6 वर्षामध्ये. आणि काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं या देशावर. 70 वर्ष काँग्रेसच्या खात्यामध्ये 160 कोटी. देश लुटला कोणी? 70 वर्ष राज्य करून, 70 वर्ष राज्य करून काँग्रेसच्या खात्यात 200 कोटी पण नाही. ईडीचे पैसे कुठे गेले काका? ईडीचे 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जर 10,000 कोटी जात असतील तर या देश लुटणाऱ्यांच्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नाव हे सगळ्यात वर असायला पाहिजे. वर बघतो म्हणजे भाजप वरच जाणार आहे. ती वर जायची सुरुवात आहे. दिल्ली यांच्या बापाची नाही. आपण जर कधी दिल्लीत गेला तर तुम्ही पाहाल, ज्या दिल्लीला इतिहास होता, जी दिल्ली आम्ही पाहिली ती दिल्ली पूर्णपणे बदलली. म्हणून काढली मोदीने. ऐतिहासिक संसद, पार्लमेंट जे अजून 100 वर्ष चाललं असतं, ज्या पार्लमेंटमध्ये स्वातंत्र्याचा ठराव झाला देशाच्या, ज्या पार्लमेंटमध्ये बसून डॉक्टर आंबेडकरांसह घटनापीठानं आपलं संविधान निर्माण केलं, त्या संसदेला टाळं लावलं आणि स्वतःच्या हट्टापायी एक भव्य असं मंगळ कार्यालय उभं केलं आहे सरदारांना बसण्यासाठी. त्या इमारतीत गेल्यावर संसदेमध्ये गेला असं वाटतच नाही. आम्हाला तर जावंच वाटत नाही. इतिहास नष्ट करायचा तो इतिहास काँग्रेसने घडवलेला असेल, आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी घडवला असेल, तो इतिहास नष्ट करायचा. आणि फक्त 2014 साली मी सत्तेवर आलो तेव्हापासून नवा इतिहास लिहायचा. बाकी 2014च्या आधी हा देश नव्हता, स्वातंत्र्य नव्हतं. अशा प्रकारची भूमिका नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी घेतलेली आहे. ती अत्यंत देशासाठी घातक आहे. आणि आपल्यावर जबाबदारी महाराष्ट्रावर.
आम्ही महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सेनापती बापट नावाचे आपले नेते होते. त्यांचा एक मंत्र आम्ही नेहमी सांगतो, महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र आज संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या महाराष्ट्रावर आहे की महाराष्ट्र काय करतोय. मोदीला हटवण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून या 48 जागा ज्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या आहेत त्या आपण जिंकून दिल्लीमध्ये इंडिया आघाडीला ताकद दिली पाहिजे. इथे उमेदवार शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही, महाविकास आघाडीचा आहे. कोणते मतभेद आपल्या कामा नाही. ही जागा शिवसेनेकडे होती पूर्वी, पण आता काँग्रेसकडे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. आणि सगळे पूर्ण शिवसेना पहा तुम्ही ताकदीनं बळवंतरावाच्या मागे उभी आहे. आपण सगळ्यांनी उभे राहिले, हिंदू असतील, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, हाजी सगळ्यांचं आहे. प्रत्येकाचं या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आणि त्यागामध्ये योगदान आहे. पण मोदींना ते मान्य नाही, भारतीय जनता पक्षाला ते मान्य नाही. आणि म्हणून आपल्याला 26 तारखेला ऐकलं मतदान कधी आहे, क्रांतिकारक तारीख आहे. प्रजासत्ताक आपल्याला 26 तारखेला लाभलेलं आहे. घटना 26 तारखेला निर्माण झालेली आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला 26 तारखेला हुकुमशाहीच्या विरुद्ध मतदान करायचं आहे. या नट्या हिरो येतात आणि जातात, ज्या नट्या येतात आणि जातात त्यांचे सिनेमे पडतात, पण या देशाचं संविधान हे अमर अजिंक्य ते राहिलं पाहिजे. या देशाची लोकशाही टिकली पाहिजे. या देशाचं आपल्या सगळ्या जागते रहो. डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही, जाग राहायला पाहिजे. कोणी तुम्हाला काय वेडवाकडे करताना दिसलं, ताईने सांगितलं तसं, तर लोकशाही मार्गानं बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत त्याला तुडवलं पाहिजे. लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला काही काळ ही तुडवातुडवी करावी लागेल. याबद्दल माझ्यावरती खटला दाखल करायचा असेल तर करू शकतो. माझ्यावरती 150 खटले आहेत. तुरुंगात टाकून झाले, सगळं करून झाले, पण संजय राऊत थांबणार नाही, शिवसेना थांबणार नाही, उद्धव ठाकरे थांबणार नाही. जबाबदारी आमच्यावर आहे महाराष्ट्राचं रक्षण करण्याची. मी तर ईडीवाले माझ्या घरी आले तर म्हटलं कशाला नाटक करताय, हे सर्च करताय, दाढी घालताय, तुम्ही मला अटक करायला आलाय. चला मी तयार आहे म्हटलं. मैं तैयार हूं, चलो जेल में जाना है ना, हमको अरेस्ट करना है तो कर लो. आम्ही काय गुन्हा केला? आम्ही या देशासाठी बोलतो. हुकुम त्या काळामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे घाबरले असते तर देश स्वतंत्र झाला नसता, ब्रिटिश गेले नसते. तर त्याच पथडीतल्यावर पण निदान या जनतेनं काही केलं नाही. तरी आता कमळाचं बटन दाबण्याची चूक करून चालणार नाही. ती आता भूल करू नका, ती चूक करू नका. जिथे पंजा आहे तिथे पंजाला बटन, जिथे मशाल आहे तिथे मशाल, आणि जिथे तुतारी आहे तिथे हीच आपली महाविकास आघाडी. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचं चित्र, ज्या प्रकारचा जिवंतपणा या अमरावतीमध्ये मला दिसतोय, बळवंतराव वानखडे 2 लाखाने काय त्या बाईचं डिपॉझिट घालवून दिल्लीला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे, मला विश्वास आहे. आपण मगाशी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विनंती केलेली आहे
शेवटचा हातोडा मारायला तुम्ही या. आम्ही त्यांना विनंती करू परत. नाही मला सुधीर सूर्यवंशी म्हणतात, मोदीची हवा नाही असं बाई म्हणतात. मग चला हवा येऊ द्या. मोदीची हवा या देशात कधीच नव्हती हे माझं काय म्हणणं. 2014लाही नव्हती, 2019लाही नव्हती आणि 2024ला अजिबात नाही. बाई साहेबांना वेळेत कळले ते बरं झालं. 2014ला सुद्धा अत्यंत दळभद्रीपणा करून हे जिंकून आले. अफवा पसरवून खोटेपणा करून जिंकून आले. 2019ला तोच खोटेपणा करून निवडून आले. पण आपण 10 वर्ष खोटं बोललात, 10 वर्ष लोकांना फसवलं. मी फार हिंमतवाला माणूस आपल्याला मानतो. नरेंद्र मोदी मला एकदा भेटले पार्लमेंटच्या लॉबीत, गप्पा मारतो आम्ही त्याला विचारलं सगळे त्याचे उभे होते. जनता को बेवकूफ बना करा प्रधानमंत्री बोले. त्यातलं एकाने सांगितलं, ऐसा नहीं है संजय जी, जनता बेवकूफ का इसलिए प्रधानमंत्री बन गए. हा मूर्खपण आपण केलाय, मोदीचा नाही आहे. आपण मूर्ख आहोत म्हणून त्यांना निवडून दिलाय. त्याने आपल्याला मूर्ख बनवलं हे मानायला मी तयार नाही. तुम्ही मूर्ख बनता कसे? रोज येतो आणि खोटं बोलतो हा माणूस. 10 वर्ष खोटं बोलतो, रोज छापा मारतो गॅरंटीच्या याच्या त्याच्या. अब गॅरंटी नाही. आता एकच गॅरंटी आहे महाविकास आघाडीची आणि तीच गॅरंटी चालणार. गॅरंटी एकच, मोदी प्रधानमंत्री नाही बनणार. ही गॅरंटी आहे. नो मोदी गो मोदी. आणि मोदीला निरोप द्यायला आपण सगळे अमरावतीकडे जाऊ. मस्त जाऊ, त्याला निरोप देऊ, निरोप समारंभ देऊ. गुजरातला सोडू, हिमालयात जायचं असेल तर हिमालयात सोडू, केदारनाथला सोडू. एक झोला देऊ, झोला लेकर आया था, झोला लेकर जाऊंगा. एक चांगला अमरावतीमधून झोला त्यांना आपण देऊ, वानकड्यांच्या हातातून त्याला झोला देऊ. उसको चाय बेचने के लिए बेचना पड़ता अपन को. अरे कसला चहा विकला त्यांनी. त्याचं जे रेल्वे स्टेशन आहे, मोदी म्हणतो जेव्हा आम्ही चहा विकायचो 1971 साली, त्या काळात ते वडोदरा स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. तरी त्याने चाय विकायला पाडून आपण तरी पाहिजे नाही. तो डिग्री खोटी, डिग्री खोटी, सगळंच खोटं आहे त्या माणसाचं. असो, आता खोटेपणा आपण थांबवूया आणि एक सुंदर असा एक देश आपण पुन्हा निर्माण करू. राहुल गांधी असतील, सोनियाजी असतील, उद्धव ठाकरे जे असतील, शरद पवार साहेब असतील, ही जबाबदारी आपण सगळे घेऊ आणि त्यासाठी अमरावतीचा खासदार हा दिल्लीमध्ये प्रचंड मताने निवडून द्यावा हे सांगण्यासाठी मी इथे आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गो मोदी. नवीन कोण आला रे, कोण आला? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जिथं उभा आहे तिथं उभं राहावा. आपण जनगणमन म्हणूया आणि नंतर आपण सावधान जनगणमन अधिनायक जय हे.